यावर्षी अल निनो आयडीचा इफेक्ट असल्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत पर्जन्यमान कमी राहणार असल्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार उपलब्ध जलसाठा हा 31 ऑगस्टपर्यंत पुरेल या दृष्टीने पुरण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत सगळ्या महापालिकांना सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पुढील 30 तारखेला म्हणजेच मंगळवारी 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येत आहे। तसेच त्यानंतर 7 तारखेला त्यापुढच्या मंगळवारी परत शटडाऊन घेण्यात येणार आहे आणि याबाबतची सविस्तर प्रेस नोट प्रसिद्धीकरता देखील दिलेली आहे। त्यानुसार नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणी पुरवठा पाणीसाठा करावा, महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती। आणि टँकरची सुविधा कशी? हो, 30 तारखेला मंगळवारी आपण घेत असलेला शटडाऊन हा संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये म्हणजेच महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र जे टिटवाळा येथे आहे, बारवे येथे आहे, नेतिवली येथे आहे आणि मोहिली येथे आहे, येथून होणारा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। 27 गावे वगळून कारण 27 गावांना MIDCकडून पाणी पुरवठा होतो आणि त्या शटडाऊनच्या आधीच्या दिवशी टँकरची सुविधा उपलब्ध असणार आहे। तथापि शटडाऊनच्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या दिवशी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, कारण शटडाऊनच्या दिवशी तर टोटल पंपिंगच बंद असल्यामुळे टँकर भरण्याची सुविधाच उपलब्ध नसते आणि पुढच्या दिवशी कमी दाबाने पाणी जाऊ नये किंवा आम्हाला नियोजनासाठी वाव मिळावा म्हणून शटडाऊन त्या दिवशी देखील टँकर बंद राहणार आहेत। महापालिकेचा 27 गाव हा भागाला MIDCकडून पाणी पुरवठा केला जातो। तर MIDCने याच पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्याकरिता शुक्रवार ते रविवार असं 48 तासाचा शटडाऊन घेतलेला आहे। तर त्या कालावधीमध्ये 27 गावे व परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।